स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। उद्देश काय सर नमस्कार। जय शिवराय। जय शिवराय। कुठून आलायत आपण? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, मी पांडुरंग कदम एक मराठा आंदोलक असून सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं आज सेलू ते अंतरवाली सराटी या ठिकाणी आम्ही मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। मी सर्वप्रथम माझ्या सर्व मराठा भावांचं, सकल मराठा समाज सेलू तालुक्याचे जेवढे मराठा भाऊ आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो। केवळ 2 दिवसाच्या नियोजनामध्ये आपण पाहिलं असेल हजारो मोटरसायकल अंतरवाली सराटीच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला निघालेल्या दिसायला पाहिले असेल। केवळ 2 दिवसाचं नियोजन भाऊ आहे, आम्ही काय याचा प्लॅन करून केलं नाही 4-5 दिवसाचं, 2 दिवसामध्ये नियोजन झालंय आणि एवढे सारे मराठे एका हक्केवरती या ठिकाणी सगळेजण एकत्र आलेले आहेत। आणि आपण पाहिलं असेल या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक श्री अप्पू सेठ यांच्या वतीने या ठिकाणी खिचडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्वजण मराठा बांधव या ठिकाणी खिचडीचा आस्वाद करताना आपल्याला दिसत आहेत। आता मला सरकारला एवढं सांगायचंय, अरे बाबा हो, आम्ही तुम्हाला विनंती करायलोत, आम्ही तुमचे लहान भाऊ समजून गरजवंत मराठी, आता इथं कोणाला काम नाही सांगा ना मला तुम्ही, इथे प्रत्येकाला काम आहे। आता सोयाबीन काढणीचे दिवस आहेत, प्रत्येकाला काम आहे, तरी सुद्धा हे मराठे आले, स्वतःचं काम शेतातलं बाजूला ठेवलंय त्यांनी। मला एक सांगा, कोण असं काहीतरी गरज असेल, काहीतरी महत्व असेल म्हणून तर मराठे स्वतःचं काम बाजूला ठेवून एवढं जर हजारोच्या संख्येने अंतरवाली सराटीच्या दिशेने जात आहेत, त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये मनामध्ये खूप मोठं दुःख आहे, त्यांना आरक्षणाची खूप गरज आहे। आम्ही तुम्हाला लहान भाऊ म्हणून सरकारला विनंती करतो, खास करून फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करतो की या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा विचार करा आणि आमचे मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या अंगावरती जे तुम्ही माणसं सोडतायत मराठ्याचे, ते थांबवा, ते कृपया आपण थांबवा, ते काहीच फरक पडणार नाही। तुम्ही जेवढे माणसं आमच्या दादांच्या अंगावरती सोडणार, त्यांच्या विरोधात बोलायला लावणार, तेवढ्याच ताकदीनं मराठे या ठिकाणी दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणार। मला सांगा, या देशाच्या इतिहासामध्ये असं कोणतं आंदोलन आहे जे मागच्या 13 महिन्यापासून सातत्यानं चालू आहे, एक दिवस सुद्धा बंद नाहीयेत, रोज मराठे रस्त्यावरती आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी मराठे थकलेले नाहीयेत। जोपर्यंत मराठ्यांना त्यांचं हक्काचं आरक्षण भेटत नाहीत तोपर्यंत मराठे थांबणार नाहीत। असं नाहीये की मराठ्यांना काही काम नाही, त्यांना काम आहेत, परंतु या ठिकाणी आरक्षणाची गरज सुद्धा तेवढीच महत्वाची आहे। आमचे दादा म्हणजे मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील 17 तारखेपासून जर या ठिकाणी उपोषणाला बसले असतील तर आमचं सुद्धा कर्तव्य आहे की दादांना भेट द्यायला पाहिजे, दादांची विचारपूस केली पाहिजे। आणि तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आम्ही प्रत्येक वेळा जेवण करताना दादांची आठवण केल्याशिवाय मराठा समाजातील प्रत्येक घर या ठिकाणी जेवत नाही। हे एवढं प्रेम या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलांनी कमवलेलं आहे। या देशामध्ये या गोष्टीची नोंद घेतली जाईल की एक गरजवंत मराठ्यांच्या म्हणजे एका गरजवंत गोरगरीब शेतकऱ्याच्या घरातल्या लेकरावरती नितांत प्रेम करणारे लोक या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत। आपण पाहिलं असेल, याच्यात फक्त काही गरीबच लोक नाही आहेत, तर श्रीमंत मराठी सुद्धा या ठिकाणी आहेत, जे पूर्वी रस्त्यावरती येत नव्हते ते आता रस्त्यावरती येत आहेत, कारण की त्यांना कळालेलं आहे की मराठ्याच्या आंदोलनाचं नेतृत्व एका गोरगरीब गरजवंत निस्वार्थ व्यक्तिमत्वाकडे गेलेलं आहे। आणि त्यामुळं केवळ गरीब मराठे नाही तर श्रीमंत मराठे सुद्धा त्यांचं वेळ देण्याचं काम या ठिकाणी करतायत। त्यामुळे सरकारला विनंती आहे, आपण येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी दादांचं उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करा, मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा, जो ऑलरेडी आहे, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका, अन्यथा आम्ही आता हळूहळू आंदोलन तीव्र करण्याच्या मार्गावरती आहोत। फक्त दादांच्या आदेशाची या ठिकाणी आम्ही वाट पाहत आहोत, जसं दादांचा आदेश भेटल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी अवलंबन करणार आहोत। दादाने आम्हाला शांत राहण्याचा सल्ला दिलेला आहे, शांत राहण्याचा संदेश दिलेला आहे, तोच संदेश घेऊन या ठिकाणी आम्ही सगळेजण तोच संदेश पाळण्याचं काम करत आहोत। धन्यवाद। जय जिजाऊ। उपोषणाचा आज 7वा दिवस आहे, बरोबर। आपण सेलू तालुक्यातून सर्व मराठा बांधव मोटरसायकल आणि बाईक रॅली घेऊन अंतरवालीकडे जात आहेत, बरोबर। वाटेत वडीगोद्री या ठिकाणी हाके आणि वाघमारे यांचं आंदोलन सुरू आहे आणि आपण अंतरवालीला जात आहात, तर एकंदरीतच काय पाटलांसाठी काय विनंती आपण करणार आहात? आमच्या दादाला जाऊन आम्ही एवढीच विनंती करणार आहे की दादा, आपलं उपोषण जेवढं लवकर सोडवता येतील तेवढं लवकर सोडवा, आम्हाला तुमचा जीव महत्वाचा आहे, आरक्षण आमच्यासाठी महत्वाचं नाही। आमचा पहिला या ठिकाणी आमची विनंती असेल की दादा तुम्ही उपोषणाचा हट्ट सोडा, कारण की आमच्यासाठी तुम्ही महत्वाचं आहे। यासारखं नेतृत्व पुन्हा
निस्वार्थ नेतृत्व या महाराष्ट्राला, या मराठा समाजाला या ठिकाणी भेटणार नाही. त्यामुळे दादा तुम्ही आमच्यासाठी उपोषण सोडा एवढीच विनंती करणार आहे. आणि त्या हाके तुम्ही जे म्हणायला ओढगरीला बसलेला आहे आणि त्याला बसिलेलं आहे, त्याचा बाप कोण आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्याचा बाप देवेंद्र फडणवीस आहे. त्या देवेंद्र फडणवीसने चिल्लर देऊन त्याला बसिलेला आहे. तो अंधारात वडापाव खाऊन उपोषण करायला लागलाय. त्यामुळं त्या हाकेला त्याच्या चांडा चौकटीला आम्ही बिलकुलही महत्त्व देत नाही. फक्त हाकेला एवढं सांगू इच्छितो, तुम्ही आमच्या दादावरती आणि आमचे जे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती बोलताना तुझी भाषा जरा आवर. ते मराठीत रे वागा, कोणाचेच उपकार ठेवीत नाहीत. ते मराठ्यांना जर तुम्ही जी मदत केली ना, ती मदत सुद्धा मराठी व्याजासकट फेडतात. मराठ्याला कुणी शिवी दिली तर ते सुद्धा मराठे त्याच्या व्याजासहित फेड करत असतात. त्यामुळे तुही बुळबुळ कौरक आहे, तो हा मालक, तुला फक्त आंदोलन हे जौरक आंदोलन चालू आहे तौरकच आहे. आमच्या मराठ्याचं आंदोलन संपलं, मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये झाला तर तुला पुत्र सुद्धा विचारणार नाही. त्यावेळेस मात्र तुझी अवस्था आता सुद्धा तू काय लय बसलास का चांगलं, तू जीवात म्हणजे असं मुठीत जीव घेऊन बसलास. तुला भेव वाटतंय मराठी आले तर काय करावं. पण पोलिस बांधवांना आम्ही सहकार्य करण्याचं काम करतोय, दादांच्या आदेशांचं पालन करण्याचं काम करतोय. त्यामुळं सध्या आम्ही शांत आहोत. परंतु हे सगळं झाल्यानंतर तुझा हिशेब 100% चुकता करू हे आमचे लहान लेकरं सुद्धा या ठिकाणी तुला दाखवून देतील. सरकारला आपण काय इशारा द्याल? सरकारला इशारा एवढाच आहे की लवकरात लवकर आपण आरक्षणाचा हा तोडगा काढावा. आम्हाला आमच्या दादाचा जीव अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर येत्या 2 दिवसामध्ये काहीतरी तोडगा काढावा, नाहीतर या ठिकाणी या आंदोलन आणखीन तीव्र करावं लागेल. एवढंच सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण कोणाचा छगन भुजबळ असेल किंवा हाके असेल अशा लोकांचं ऐकून जर आम्हाला जर तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करत असाल तर ही गोष्ट योग्य नाही. एवढं सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय. आपल्या सर्वांना विनंती 2-2च्या लाईन मध्ये यायचे, परस्पर सूचना देण्याची वेळ येऊ देऊ नका प्लीज. नम्र विनंती आहे तुम्हाला, मराठ्यांची शिस्त आपल्याला दाखवायची. जय शिवराय. सेलू ते अंतरवाली मराठ्यांची भव्य रॅली या ठिकाणी आष्टी या ठिकाणी आलेली आहे. मराठ्यांचा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील गेले 8 दिवस झाला अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची तब्येत खालावत जात आहे, तरी गेंड्याचं कातडाचं सरकार असणारे त्या ठिकाणी झोपीचं सोंग घेत आहे. झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपीचं सोंग करणाऱ्याला जाग करता येत नाही. पण सोंगाड्या लोकांना कसं जाग करावं हे जरांगे पाटलांनी मराठ्याला आता दाखवून दिलं. आणि त्यांना जाग करण्यासाठी आणि या मराठ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या हक्काचं 50% आत ओबीसीचं आरक्षण मिळण्यासाठी हे गोरगरिबाची पोरं हे कोण्या नेत्यानं बोलवलेली नाही आहेत. यांचा पेट्रोलचा खर्च कोणी केला नाही. स्वयंप्रेरणेनं घरातले पैसे घालून ही पोरं आपल्या जातीसाठी त्या ठिकाणी निघालेले आहेत. अरे खूप केलं आजपर्यंत लोकांसाठी, पण एक लढा जातीसाठी. हा समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही. 22 लोकांसाठी रस्ता अडवणं कुठला न्याय आहे? या राज्याच्या गृहमंत्र्याला कळायला पाहिजे. म्हणा की पोलीस कमी आहे, मग बाकी काय तुम्ही बाकीचं राज्यकारण काय झक मारायला राज्य करता काय? या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि हे मराठ्याचे पोरं आता जो रस्ता बंद केलाय तिथून जाणार आहेत आणि तोच रस्ता आता आम्ही चालू केल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा, एक मराठा. जिथं